हो काय झालं इंदिरा? अरे किती वेळची वाट पाहते मी. बरं मला सांग फॅक्टरीत पोलीस का आले होते? काय झालं तिकडे? आणि त्यांनी तुला काही केलं नाही ना? हा हो आबा एका चुकीमुळे माणसाचा जीव गेला असता. इतक्या वर्षात मी जी कंपनीची प्रतिष्ठा कमवली ना ती एका क्षणात केली असती. तुमच्या या लाडक्या पुत्रामुळे सगळं गेलं असतं मातीत. काय बोलताय तुम्ही? नशीब राणी खोटं बोलली म्हणून निभावलं. म्हणून तुम्ही तुमचा हा लाडका पुत्र समोर बघताय. भेटायला जावं लागलं असतं पोलीस स्टेशनला. काय? नाही नाही, माझा मुलगा कधीच चुकीचा वागणार नाही. तुम्ही ना उगाच काहीतरी बोलू नका. म्हणजे बोलणार मालती, त्यांनी जी चूक केली ना आज ती पुन्हा होता कामा नये. जर का मी शांत बसलो ना त्याला तो जे करतोय ते योग्य वाटेल आणि ते चुकीचं आहे. म्हणून मी बोलणार. मालती, काय गरज होती राणीला मेहनतीचं काम देण्याची? एक माणूस म्हणून माणसासारखं वागायला शिक जरा. आयुष्यामध्ये पैसा, स्पीड, ग्रोथ ह्याहीपेक्षा जास्त महत्वाचा असतो माणसाचा जीव. हे सगळं तुमच्यामुळे घडतंय आबा. माझ्यामुळे? हो, तुम्ही ऑर्डर दिलीत म्हणून त्या मुलीला कामावर ठेवलंय. अहो, अर्धवट शिकलेली आहे ती, डिग्री नाहीये तिच्याकडे, म्हणून तिच्या शिक्षणाचं योग्य काम मी तिला दिलं. आता तिला ते नाही झेपलं यात माझी काय चूक? अरे पण एका बाईला पुरुषाचं काम देणं कितपत योग्य आहे? काम काम असतं आबा. कामात बाई पुरुष हा भेदभाव नसतो. आणि तिला नव्हतं झेपत तर तिने मला सांगायचं होतं, दाखवलं असता मी तिला घरचा रस्ता. अरे त्यापेक्षा एम्पथी दाखव, दया दाखव. काय केलं आपण इतके दिवस दया दाखवून? कुठे होतो आपण? आबा, वी आर नॉट इवन स्टँडिंग इन द टॉप 5 कंपनीज ऑफ आवर कंट्री. बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर हे दया, माया, प्रेम हे सगळे शब्द आपल्याला आपल्या डिक्शनरीतून काढून टाकावे लागतील आबा. रिलॅक्स. आबासाहेब आहेत. तो आहे मला भान त्याच. माझ्या समोर आबासाहेब उभे आहेत ना म्हणून या आवाजात बोलतोय मी. बरं इंद्रा, तू शांत हो बरं आता. हे सगळं जाऊ देत. मला सांग, तू काही खाल्लंयस का? हा, मी एक काम करते, मी ना तुझ्यासाठी कॉफी करून आणते. हा दे, याला कॉफी दे, खायला दे. पंचभगवानाचं जेवण बनवायच्या करता मोठा पराक्रम केलाय ना यानं. अहो, तुझा आज कामाचा पहिला दिवस होता. इतकं कोणी निर्दयीपणे वागतं कामगारांची? कामगारांकडून काम काढून घेण्याची ही कुठली पद्धत आहे? नशीब राणीला काही झालं नाही. काही झालं असं ना अटक झाली असती तुला. तेवढ्याला पडलं तरी ते. माझी काम करायची हीच पद्धत आहे आबा. ही पद्धत चुकीची आहे, वाईट आहे. ते आता शक्य नाहीये. माझी पद्धत हीच आहे आणि मी असंच काम करणार. इथून पुढे महाडिक इंडस्ट्री ही मनमानी चालणार नाही. इंद्रा, 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 इथे शांत व्हा ना. बघताय का तुम्ही आपला मुलगा काय वागतोय, कसं बोलतोय, कळतंय का तुम्हाला? मला काय सांगतोय म्हणा? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमच्यामुळे बिघडलाय तो. माझ्यामुळे बिघडलाय? हो. हो, आपला मुलगा आहे तो आणि आपण नाही त्याचा लाड करायचं तर कोण करणार? पण हे लाड किती भारी पडतायत कळतंय का तुम्हाला? एका
माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं होतं. तुम्ही करत बसा त्याचे लाड. मला नाही जमणार. मला हे चालणार नाही. मला हे पटत नाही. बुवा राणे सोड. काय करतेस तू? राहू दे. सोड सोड सोड. मी घासतो. बुवा काय बोलताय? मी पटापट घासते ना. अगं आज तुझा काम असत पहिलाच दिवस आहे. दमले असशील. बुवा हे एवढंच काम उरले, लगेच आवडते. नाही मी घासणार. बरं बसू तरी का तुमच्या शेजारी? बस. जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्या का संध्याकाळच्या? हो. बुवा तुम्हाला कोणी सांगितलं? ते नाही महत्वाचं, पण तुला जे करावं लागतंय ना ते जास्त महत्वाचं आहे बघ. पोरे मला माफ कर ग. अगं माझा नाईलाज आहे. अगं एक बाप म्हणून मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. अगं मी जर सक्षम असतो ना तर तुला काहीच करावं लागलं नसतं बघ. तुम्ही असा कसा विचार करताय? तुमच्यासाठी जेवढं होतं तेवढं सगळं तुम्ही केलं ना माझ्यासाठी. आता थोडं ओझं माझ्या खांद्यांवर आलंय तर त्याने काय फरक पडतोय? शब्दात तर बघू तूच पोरी. राधे हे बाळा माझं ऐक. सोडून दे नोकरी. नको एक काम करू. अगं मी दुसरी नोकरी शोधतो. नाही कुठं नाही आले ना आम्हाला काम करेल. पण अगं तुला त्रासात नाही बघवत का मला? बुवा नाही. आज जेव्हा हे झालं ना मला पण असं वाटलं की मी का करते हे. सोडते ही नोकरी, दुसरीकडे काहीतरी बघते. पण बुवा मग मला तुम्ही आठवत आणि तुम्ही मला काय शिकवलं? काय पण झालं तरी अर्ध्यातून पळायचं नाही. मग मी कशी पळून जाऊ? आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे ना, संकट समोर आली तर राणी काय करते? बत्तीशी दाखवते. या कामाचं पण तसंच आहे बुवा. आणि आज जे काय झालं ना कंपनीत ते शेवटचं होतं. यापुढे असं काहीच होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा बुवा माझ्यावर. आणि लक्षात ठेवा, एक दिवस तुमची राणी ना असं काहीतरी करेल ना की तुम्हाला तिचा अभिमान वाटेल.